आपल्याला अंकगणित म्हणलं संख्या आणि संख्या पद्धती व्हायची, बरोबर. आता आपण संख्या, आता अंक म्हणजे काय, उदाहरणार्थ हा अंक आहे, बरोबर. हा दोन काय अंक आहे. त्याच्यानंतर ही काय 23 काय संख्या, बरोबर. 23 काय आहे संख्या. हा काय झाला अंक, 23 काय आली संख्या. परंतु या 23 मध्ये हे 3 पण काय झाला अंक झाला आणि हा पण काय झाला अंक झाला, बरोबर. तर आपल्याला संख्या तर ही काय आली एकांकी संख्या, बरोबर. ही काय आली दोन अंकी संख्या. याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा संख्या, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, असं अनंत आपण काय करू शकतो संख्या लिहू शकतो. आता याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं चांगलं. त्या अगोदर आपण काय करू थोडंसं संख्यांचे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, बरोबर नाही, या संख्या काय करू बघून घेऊ. आपल्याला सर्वात अगोदर नैसर्गिक संख्येवर, नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होते. नैसर्गिक संख्या माहिती तुला आयुष, नैसर्गिक संख्या माहिती नाही. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या नैसर्गिक संख्या इथपर्यंत कसं आहे, इकडं अनंत आहे. कसं आहे अनंत संख्या. त्यांची सुरुवात 1 पासून झाली, परंतु त्यांची सुरुवात आपण जर बघितलं एंडिंग, बरोबर नाही, ही कुठपर्यंत आहे अनंतपर्यंत आहे. आपण ती सांगू शकत नाही, बरोबर. सुरुवात मात्र कुठून होते 1 पासून होते, बरोबर. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. त्यामध्ये बघा आपल्याला आता याच्यामध्ये शून्य संख्या नाही आली का. शून्य ही जी संख्या याच्यामध्ये, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. शून्य काय नाही नैसर्गिक संख्या नाही. शून्य दिसलं तुला इथं नाही, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. त्यानंतर आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठी जर नैसर्गिक संख्या जर बघितली, सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येईल का. नाही सांगता येईल, बरोबर नाही. कारण की सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगणं शक्य आहे का. पार इथपर्यंत जात, त्या पार तिकडे भोकरदांपर्यंत सुद्धा जाऊ शकतात, बरोबर नाही. भोकरदांपर्यंत आपण संख्या किती लिहत जाऊ त्या आपल्याला सांगणं शक्य नाही. पण सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येईल का, बरोबर नाही. तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती, त्या ठिकाणी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती 1. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून झाली 1 पासून झाली. शून्य नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही, त्यामुळं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती 1. आपण त्याच्या अगोदर काय बघितलं, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, बरोबर. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. शून्य जर नैसर्गिक संख्या नसेल तर ती सर्वात लहान नैसर्गिक संख्या येणार आहे का, नाही येणार, बरोबर नाही. त्यानंतर बघा सर्व ज्या काही नैसर्गिक संख्या असतात, बरोबर नाही. आता याच्यामध्ये आपल्याला धन पण असतं आणि ऋण पण असतं, बरोबर नाही. धन आणि ऋण याच्यामध्ये धन आणि आपलं काय असतं ऋण. धन संख्या आणि ऋण संख्या. त्याच्यामध्ये बघा आपल्याला समजून घ्यायचे की जेवढ्या काही नैसर्गिक संख्या आहेत तेवढ्या सर्व संख्या कशा असतात धन असतात, बरोबर नाही. संपूर्ण बघा पूर्ण नैसर्गिक संख्या काय असतात धन असतात. काय असतात धन असतात. एकही संख्या ऋण राहत नाही. त्यानंतर एकही संख्या बघा ज्या काही नैसर्गिक संख्या आहे या नैसर्गिक संख्या ऋण राहत
नाही. एकही नैसर्गिक संख्या ऋण नाही. ऋण म्हणजे काय, जसं की तुम्हाला आता याच्यामध्ये बघा पूर्णांक संख्येमध्ये -1 बरोबर, -2 -3 बरोबर. अशा पद्धतीने एकही ऋण म्हणजे नैसर्गिक संख्या पुढं हे जे काही चिन्ह असतं हे राहत नाही बरोबर. याला नैसर्गिक संख्या म्हणत नाही बरोबर. परंतु +1 ही काय नैसर्गिक संख्या आहे बरोबर. आपल्याला सांगितलं संपूर्ण नैसर्गिक संख्या धन असतात बरोबर. म्हणजे इथं जर प्लसचं चिन्ह आलं तर ही मात्र कोणती संख्या होते, नैसर्गिक धनसंख्या, म्हणजेच तिला आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या. मात्र इथं जर मायनस जर आलं, इथं जर मायनस आलं तर ही आपली नैसर्गिक संख्या होत नाही बरोबर. एवढं लिहून घेतो तुला. हा तर या नैसर्गिक संख्या समजलं तुला एक बरोबर नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यालाच आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणतो. यालाच आपण काय सांगू शकतो, मोठ संख्या सुद्धा म्हणू शकतो. जशी आपण काय करतो काउंटिंग करतो बरोबर नाही. आपण काही एखादी वस्तू मोजतो त्यावेळेस बरोबर नाही, जसं की 1 पासून काय करतो आपण सुरुवात करतो. त्यानंतर 0 ही नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. संपूर्ण नैसर्गिक संख्या असं धन असतात आणि बाकीचे जे काही समजा धन आणि ऋण बघा नैसर्गिक संख्या ऋण राहत नाही. ज्या पद्धतीने मी सांगितलं तुला. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं पूर्ण संख्या. कोणती संख्या त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते माहिती आहे? पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? 2 पासून नाही 1 नाही. पूर्ण संख्या बघा 0 0 आदेश पूर्ण संख्यांची सुरुवात होते. व्हेरी गुड. बघा आता 0 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. हे जर घेतलं पुढं अनंत आहे बरोबर. आधी इथे काय आपल्याला 0 आणि नैसर्गिक संख्येमुळे संख्या मिळवून नैसर्गिक संख्या मिळवून तयार झालेल्या समूहाला पूर्ण संख्या आपल्याला पहिला आपण नैसर्गिक संख्या भेटल्या. नैसर्गिक संख्यांची सुरुवात आपली कुठून झाली? 1 पासून झाली. परंतु आपलं काय करायचं पूर्ण संख्या बघायची. पूर्ण संख्येची सुरुवात होती ही कशात? आपल्याला 0 सुद्धा काही संख्या यायची बरोबर नाही. परंतु 0 ही आपण काय धरत नाही, मोठ संख्येमध्ये 0 संख्या धरत नाही. परंतु ज्यावेळेस पूर्ण संख्या येते त्यावेळेस पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ते एंडिंग जी याची एंडिंग सुद्धा कुठपर्यंत आहे? अनंतपर्यंत आहे बरोबर. शेवटची सगळ्यात मोठी आपण पूर्ण संख्या सांगू शकतो का? सांगू शकत नाही. फार लय अनंत आहे. मग पूर्ण संख्याचा डेफिनेशन बघा. पूर्ण संख्याला कशा म्हणतात? 0 आणि नैसर्गिक संख्येचे मिळून जो काही समूह तयार झाला बरोबर, त्या समूहाला काय म्हणतात? पूर्ण संख्या म्हणतात बरोबर. त्या समूहाला एक पूर्ण संख्या म्हणतात. मग आता याच्यात जर आपण बघितली तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0 बरोबर नाही. काय सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? संख्या कोणती? 0. 0 ही काय सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगा बरं. अनंत बरोबर नाही. आपल्याला ती सांगता येत नाही बरोबर नाही. अनंत बरोबर नाही. ती आपल्याला म्हणजेच काय येत नाही?
सांगता येते का? नाही, बरोबर नाही. आणि याची सुरुवात तर शून्यापासून झाली, परंतु जी शेवटची जी संख्या आहे ती आपल्याला सांगता येत नाही, बरोबर नाही. त्यामुळे बघा पूर्ण संख्येमध्ये आपल्याला ही पूर्ण संख्या कशाला म्हणतात? नैसर्गिक संख्या आणि शून्याला मिळून जो काही समूह तयार होतो त्या समूह काय म्हणला तर पूर्ण संख्या म्हणला. तर सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आणि सर्वात मोठी काय पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. यानंतर आपल्याला बघा काही पूर्णांक संख्या, बरोबर. तर हे लिहून घेता येतो तुम्ही.